ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 155वे प्रवचन पुष्प आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने, इच्छेने, आधाराने, आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्या कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय श्रद्धा त्रय विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 154व्या प्रवचन पुष्पात आपण तपाचे प्रकार किती आहेत, तपाचे महत्व काय आहे आणि त्यातील सर्वोत्तम तप कोणता याचे श्रवण केले। आजच्या 155व्या प्रवचन पुष्पात आपण दानाचे महत्व काय आहे, दानाचे प्रकार किती आहेत, सर्वश्रेष्ठ दान कोणते आहे आणि ओम तत् सत या महामंत्राचा खरा अर्थ काय आहे याचे अध्ययन रूपी श्रवण आज आपण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश, कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। साधक बंधू आणि भगिनींनो, आजचे हे 155वे प्रवचन पुष्प हे ह्या अध्यायाचे शेवटचे प्रवचन पुष्प आहे। कुरुक्षेत्राच्या अति पवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा, भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा अमर संवाद, अति पवित्र संवाद, मधुर संवाद, सुख संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून आतापर्यंत स्थिर, शांत व प्रसन्न करत आलेले आहेत। आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर, शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता, शांतता, प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे
गुरु श्रीकृष्ण प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, तपश्चर्या किंवा तप याचे अनन्यसाधारण महत्व मी तुला आत्ताच समजावून सांगितलेले आहे. आता मी तुला दानाचे अनन्यसाधारण महत्व काय आहे, दानाचे प्रकार किती आहेत आणि सर्वश्रेष्ठ दान कोणते आहे, ओम तत् सत या महामंत्राचा खरा अर्थ काय आहे आणि याचा वापर कसा करावा याचे श्रवण मी तुला घडवणार आहे. ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने नेहमीप्रमाणे श्रवण कर अर्जुना. अर्जुना, दान 3 प्रकारचे असते. सात्विक दान, राजसी दान आणि तामसी दान. जो मनुष्य दान देणे हे कर्तव्य समजतो, त्याच्या मागे त्याचा सात्विक भाव असतो. देश, काळ आणि त्याला त्याच्या मनुष्य जीवनात मिळालेली भूमिका आणि कर्म याच्या आधारे तो उपकाराच्या भावनेने दान करत नाही. कोणत्याही अपेक्षेशिवाय, आकांक्षाशिवाय, कोणत्याही फळाची इच्छा मनामध्ये न धरून केलेले दान म्हणजे सात्विक दान असते अर्जुना. अर्जुना, असा हा मनुष्य, सात्विक मनुष्य जो सात्विक दान करतो, तो दान देणे हा त्याचा धर्म आहे असे समजतो. त्याच्या मनामध्ये कोणतीही उपकाराची भावना नसते, अपेक्षा नसते. त्याला मिळालेले जे काही कर्म त्याच्या ह्या मनुष्य जीवनात त्याला उपलब्ध झालेले असते, त्या कर्माच्या भूमिकेतून तो दान देतो आणि ते दान सात्विक दान ठरते. कारण दान देणे हे त्याचे तो कर्तव्य समजतो. अशा प्रकारचा सात्विक मनुष्य उजव्या हाताने दिलेले दान देखील त्याच्या डाव्या हाताला कळू देत नाही अर्जुना. एखादा भुकेला असेल तर त्याला तो अन्न देतो. एखादा निर्वस्त्र असेल तर त्याला तो वस्त्र देतो. एखादा तहानलेला असेल तर त्याला तो पाणी देतो. एखादा आजारी मनुष्य असेल तर त्याला तो औषध देतो. असा हा सात्विक मनुष्य ज्याला जे उपयोगी आहे, योग्य त्या परिस्थितीत, योग्य त्या मनुष्याला आणि योग्य त्या स्थितीमध्ये योग्य ते दान देत असतो, असा हा सात्विक मनुष्य असतो. ज्याला आवश्यकता आहे, ज्याला गरज आहे, ज्याला जाणीव आहे की त्याला त्याची गरज आहे, अशा मनुष्याला हा सात्विक मनुष्य विनम्र भावनेने, संपूर्ण आदराने, सत्काराने दान देतो. दान देताना त्याच्या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये जे दान मी देत आहे त्यावर माझा अधिकार नाही अशी भावना त्याच्या मनामध्ये असते. जे आहे ते भगवंताचे आहे, मी फक्त एक निमित्त मात्र आहे, मी एक माध्यम आहे, साधन आहे आणि माझ्या हातून तो भगवंतच दान घडवून घेत आहे. अशा प्रकारची पवित्र, शुद्ध, सात्विक भावना त्या सात्विक मनुष्याच्या चित्तामध्ये असते आणि हे सात्विक दान आहे अर्जुना. आपल्या संस्कृतीमध्ये कन्यादान हे देखील सर्वात महत्वाचे दान समजल्या जाते. ज्या कन्येवर पिता ती मोठी होईपर्यंत प्रेम करतो, तिच्यावर अधिकार गाजवतो, तिची संपूर्ण जबाबदारी घेतो, तोच पिता त्या कन्येचे दान ज्या मनुष्याला करतो तो ठरतो त्या कन्येचा वर आणि त्या मनुष्याचा जावई. लग्न झाल्यानंतर
त्या कन्येची संपूर्ण जबाबदारी त्या जावयाकडे जाते आणि जबाबदारी सोबत संपूर्ण अधिकारही त्या कन्येचा पिता त्या जावयाला देऊन टाकतो आणि मनामध्ये कन्यादान हे माझे सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे असे तो समजतो. हे सुद्धा सात्विक दानच आहे. सात्विक दानाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजा हरिश्चंद्र. राजा हरिश्चंद्र जेव्हा दान द्यायचे तेव्हा त्यांची मान खाली असायची आणि नजर दान देणाऱ्या व्यक्तीच्या चरणाकडे असायची. आयुष्यभर राजा हरिश्चंद्राने अशा प्रकारे दान दिले. ते सात्विक दान होते. एकदा एका दान घेणाऱ्या मनुष्याने राजा हरिश्चंद्राला विचारले की अहो महाराज, तुम्ही नेहमी दान देताना तुमची मान खाली असते आणि दान देणाऱ्याच्या चरणाकडे असते, असे का हो? तेव्हा राजा हरिश्चंद्र म्हणतात, माझ्या मनामध्ये चुकूनही अशी भावना निर्माण न व्हावी की हे दान मी देत आहे. ही भावना कधीही निर्माण न व्हावी म्हणून मी माझी मान खाली घालतो आणि दान देणाऱ्याच्या चरणाकडे पाहतो. कारण मला हे माहित आहे की हे जे सर्व काही आहे ते त्या भगवंताचे आहे. त्याने मला दान देण्यासाठी निवडले आहे. हे माझे सौभाग्य आहे. हा माझा अधिकार नाही, तो अधिकार भगवंताचा आहे. मी फक्त त्या भगवंताचे एक माध्यम, साधन आहे अशी भावना माझ्या मनामध्ये नेहमी असावी. म्हणून त्या जाणीवेने माझी मान मी खाली घालतो आणि नजर दान देणाऱ्याच्या चरणाकडे ठेवतो. कारण दान ज्याला मी देतो त्यामध्ये सुद्धा ही मी भगवंतच पाहतो, असे राजा हरिश्चंद्राने उत्तर दिले. सात्विक दानाचे या सृष्टीमध्ये एवढे सर्वोत्तम उदाहरण ना आजपर्यंत झाले ना यापुढे होणार आहे. त्यामुळे सात्विक दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे अर्जुना. आता राजसी दान म्हणजे काय हे नीट समजून घे. जे दान क्लेशपूर्वक समोरच्या व्यक्तीवर उपकार करत आहोत या भावनेने, फळाच्या इच्छेने, अपेक्षेने किंवा कोणत्या तरी हेतूने दान दिले जाते, ते दान हे राजसी दान आहे. जो मनुष्य त्याला इच्छा नाही पण लोक काय म्हणतील या भावनेने दान देतो किंवा आपला फायदा हे दान दिल्यानंतर काय होईल या स्वार्थाच्या भूमिकेतून जो मनुष्य दान देतो ते राजसी दान ठरते अर्जुना. बरेच लोक त्यांच्याकडे जेव्हा शुभ कार्य होत असते तेव्हा मोठ्या श्रीमंत लोकांना जाऊन स्वतः आमंत्रण देतात. ते आमंत्रण देण्याच्या मागची भावना म्हणजे ते श्रीमंत लोक त्यांच्या शुभ कार्यात येतील आणि त्यांना महागडी भेट वस्तू भेट म्हणून देतील. अशा प्रकारची भावना अशा ह्या राजसी मनुष्यामध्ये असते. आणि हे लोक जेव्हा दान करतात तेव्हा कोणत्या तरी हेतूने, फळाच्या इच्छेने, अपेक्षेने, आकांक्षेने, क्लेशपूर्वक समोरच्या व्यक्तीवर उपकार करत आहोत या भावनेने दान करतात. आणि हे दान म्हणजे राजसी दान आहे अर्जुना. आता तामसी दान म्हणजे काय हे व्यवस्थितपणे समजावून घे. जेव्हा एखादा मनुष्य दुसऱ्या व्यक्तीला एखादी वस्तू देतो ज्याची आवश्यकता त्या देणाऱ्याला नाही आणि ना त्या घेणाऱ्याला आहे, ती वस्तू देताना देणाऱ्याचा तो कुठल्याही प्रकारचा सत्कार करत नाही, मान करत नाही, त्या उलट तिरस्कार करतो. असे दान तो अयोग्य ठिकाणी, अयोग्य पद्धतीने, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते. ते दान म्हणजे तामसी दान आहे.
जेव्हा ज्या मनुष्याला ज्या ठिकाणी आवश्यकता नाही ती वस्तू देणे म्हणजे तामसी दान. समजा एखाद्या ठिकाणी पूर आला, पूर आल्यानंतर गाव जेव्हा संपूर्ण वाहून जाते तेव्हा त्या गावातील नागरिकांना घराची आवश्यकता असते, अन्नाची आवश्यकता असते, पाण्याची आवश्यकता असते. पण अशा लोकांना जर एखाद्या मनुष्याने थंडी वाजू नये म्हणून उबदार कपडे दिले, पण तो जर उन्हाळा असेल तर ते दान ठरते तामसी दान. कारण उन्हाळ्यामध्ये थंडी वाजू नये म्हणून उबदार कपड्यांची आवश्यकता नसते. कदाचित त्या मनुष्याने त्याच्याकडे उबदार कपडे जास्त झाले आहेत म्हणून तो समोरच्या व्यक्तींना देत आहे. घरातील अतिरिक्त सामान जे जो मनुष्य फेकून देण्याच्या लायकीचे आहे ते जर कोणाला तरी रस्त्यावरील उभा टाकलेल्या एखाद्या गरीब मनुष्याला देत असेल तर ते तामसी दान ठरते. कारण ती वस्तू देणाऱ्याच्या उपयोगाची नाही ना घेणाऱ्याच्या उपयोगाची आहे. गरज नाही म्हणून एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीला देणे म्हणजे तामसी दान. एखाद्या मनुष्याच्या कामाचा मोबदला, त्याचा पगार देखील त्या मनुष्याला सन्मानपूर्वक, आदरपूर्वक, संपूर्ण सत्कार करून देण्याची संस्कृती आपल्या सनातन धर्मात आहे. अर्जुना, आता तू ओम तत् सत या सुंदर महामंत्राचा अर्थ समजून घे. ओम तत् सत अशी 3 प्रकारची सच्चिदानंद घन ब्रह्माची म्हणजे माझीच नावे आहेत. अर्जुना, या सृष्टीच्या आरंभी मी वेदांची निर्मिती केली होती आणि त्यानंतर ओम तत् सत या महामंत्राचा जप मी प्रत्येक मनुष्याला करण्यास सांगितला होता. अर्जुना, तू थोड्या वेळापूर्वी मला हा प्रश्न विचारलेला होतास की ज्यांना शास्त्र माहिती आहे ते शास्त्र विधीचे पालन करतील, शास्त्रोक्त कर्म करतील, पण ज्यांना शास्त्र माहित नाही त्यांनी काय करावे हा प्रश्न तुम्हाला काही काळापूर्वी विचारलेला होतास. त्याचे उत्तर आता विस्तृतपणे समजून घे. जो मनुष्य ज्याला शास्त्र माहित नाही पण त्याच्या हृदयामध्ये, चित्तामध्ये, मनामध्ये, अंतःकरणामध्ये शुद्ध पवित्र भाव आहे, त्या भावनेच्या आधारे तो मनुष्य जर कोणतेही कार्य करत असेल तर ते कार्य, ते कर्म सत्कार्यात, सत्कर्मात, पवित्र कर्मात त्याचे रूपांतर होते. अर्जुना, कारण त्या मनुष्याच्या हृदयातील भाव शुद्ध आणि पवित्र आहे आणि मी पाहतो तो फक्त मनुष्याच्या हृदयातील, चित्तातील, अंतःकरणातील शुद्ध आणि पवित्र भाव, पवित्र श्रद्धा, पवित्र भक्ती. ओम तत्सत हा मंत्र जो मनुष्य कोणतेही कर्म करताना, कार्य करताना या मंत्राचा उच्चार करतो ते कर्म, ते कार्य शुभ कार्य, सत्कार्य होऊन जाते. ओम हे भगवंताचे नाव आहे, ते प्रणव आहे. भगवंताला बोलावण्यासाठी, हाक मारण्यासाठी ओम ह्याचा वापर केला जातो, या शब्दाचा वापर केला जातो. ओम तत् सत सच्चिदानंद परमात्म्याचे रूप आहे. या 3 शब्दांचा उच्चार केल्यानंतर मी म्हणजेच परमात्मा साक्षात प्रगट झालेला तो मनुष्य त्याच्या आत्मचक्षुनी पाहू शकतो. सृष्टीच्या आरंभी वेद आणि यज्ञ रचले गेले आणि त्यानंतर ओम तत् सत
हा महामंत्र दिला गेला. वेद मंत्राचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तपरूप कर्मांचा, क्रियांचा नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करून, म्हणजे माझ्या नावाचा उच्चार करून प्रत्येक कर्माचा प्रारंभ केला जातो. अर्जुना, वेदांना ब्रह्म म्हणतात. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे यज्ञ, दान आणि तप करताना ओम तत्सत या 3 शब्दांचा उच्चार करतात. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी, प्रारंभ करण्यापूर्वी भगवंता, मी हे तुझे काम करत आहे, हे जे काही आहे सर्व तुझेच आहे, आता मी त्याचा आरंभ करतो, हे भगवंताला प्रेमपूर्वक, आदरपूर्वक, शुद्ध पवित्र भावनेने सांगण्यासाठी ओम तत् सत या 3 शब्दाचा, या महामंत्राचा उच्चार करतात. ओम म्हणजे परमात्म्याचे रूप, भगवंताचे रूप. आता तत् म्हणजे काय हे समजून घे. तत् या शब्दाचा अर्थ म्हणजे तुझे, परमात्म्याचे आहे हे सर्व. तत् म्हणजे सर्व काही परमात्म्याचेच आहे. या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारचे यज्ञ कर्म, तप व दान कर्म, कल्याणाची इच्छा करणाऱ्या सर्वश्रेष्ठ म्हणजे सत्पुरुषाकडून, सात्विक सद्गुणी पुरुषाकडून केल्या जातात. तत् ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे भगवंता, सर्व काही तुझे आहे. कोणतेही कार्य प्रारंभ करण्याआधी तत् ह्या शब्दाचा उपयोग करणे म्हणजे भगवंताला हे सांगणे की भगवंता, हे सगळे तुझेच आहे. भगवंत सगुण साकार आहे का निर्गुण निराकार आहे असा कोणताही विचार न करता हे भगवंता, हे सर्व काही, ही संपूर्ण सृष्टी, ब्रह्मांड, हे सजीव निर्जीव, हे सर्व काही तुझेच आहेत भगवंता. आणि त्याच्या आधारे, त्याचा उपयोग करून मी जे काही कर्म करत आहे ते कर्म आणि ह्या कर्माचे कर्मफळ मी तुझ्या चरणी अर्पण करत आहे भगवंता. असे कर्म करण्यापूर्वीच जो मनुष्य भाव ठेवतो त्याला त्याच्या जीवनामध्ये प्रसन्नता, आनंद, समाधान आणि शांती मिळते. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा त्यांनी सर्वांना सांगितले की स्वराज्य मिळवणे ही तर श्रींची इच्छा. यामध्ये श्री महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सात्विक भाव होता की कर्म करणे, स्वराज्यासाठी प्रयत्न करणे हे माझे कर्तव्य आहे, पण त्याचे कर्मफळ काय मिळावे हे श्रींची इच्छा म्हणजे भगवंताची इच्छा. आपल्या संस्कृतीमध्ये गृहिणी, स्त्री तिच्या घरामध्ये जे स्वयंपाक करते, तो स्वयंपाक करताना तिच्या मनामध्ये हा भाव असतो की भगवंता, हे जे अन्न मी तयार करत आहे हे अन्न ही तुझे आहे, हे तू नैवेद्य म्हणून स्वीकार कर आणि त्यानंतरच आम्ही प्रसाद म्हणून याचे सेवन करतो. हा भाव आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गृहिणीचा, प्रत्येक स्त्रीचा असतो. माझे कर्तव्य म्हणून मी स्वयंपाक करत आहे, ही भावना त्या स्त्रीच्या मनामध्ये, त्या गृहिणीच्या मनामध्ये जेव्हा असते तेव्हा तोच स्वयंपाक प्रसाद म्हणून त्याचे रूपांतर होते. यज्ञ म्हणजे कर्म, तप म्हणजे त्या कर्मासाठी केलेले कष्ट किंवा प्रयत्न, आणि दान म्हणजे ज्याचे त्याला देणे. असा ह्या यज्ञ, तप आणि दान ह्या शब्दांचा अर्थ होतो. मोक्षाची इच्छा करणारे लोक याच भावनेने
प्रत्येक कर्म करत असतात आणि त्यांचे प्रत्येक कर्म त्यांच्या शुद्ध, पवित्र आणि सात्विक भावामुळे सत्कर्म होते. प्रत्येक कार्य शुभ कार्य आणि सत्कार्यात त्याचे रूपांतर होते. आणि अशा सात्विक मनुष्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षणी शांती, प्रेम, आनंद, समाधान आणि मनाची प्रसन्नता लाभते. अर्जुना, ओम तत् सत या महामंत्राचा अर्थ तू श्रवण करत आहेस. अर्जुना, ओमचा अर्थ म्हणजे परमात्म्याचे रूप, त्याला हाक मारण्याचा शब्द. तत् म्हणजे हे परमात्म्या, हे भगवंता, सर्व काही तुझे आहे. आता सत या शब्दाचा अर्थ समजून घे. सत या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. सत म्हणजे सत्य, सत म्हणजे परमात्मा, परमात्म्याचा सत्य भाव आणि श्रेष्ठ भाव. उत्तम कर्मातही सत शब्द वापरला जातो, त्याचा उपयोग केला जातो. जेव्हा मनुष्य कोणतेही कार्य करतो आणि कार्य करताना कार्य करण्याच्या आधीच त्याचे कर्मफळ भगवंताच्या चरणी अर्पण करतो, त्यामुळे त्या मनुष्याचा अहंकार, कर्तृत्व भाव, अभिमान संपूर्णपणे नष्ट होतो आणि त्याला सत्य भाव, श्रेष्ठ भाव प्राप्त होतो. असे कर्म करत असताना त्या मनुष्याच्या मनामध्ये, चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये मी, माझे, मला हे तीनही शब्द संपूर्णपणे निघून जातात आणि तो म्हणतो, भगवंता, जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हे कर्म मी जे करत आहे तेही तुझेच आहे आणि या कर्माचे रूपांतर कर्मफळात जे होणार आहे ते कर्मफळ देखील तुझेच आहे. मी, माझे कर्म आणि त्या कर्माचे कर्मफळ मी सर्व काही तुला अर्पण करतो भगवंता. अशा प्रकारची दृष्टी त्या मनुष्याची निर्माण होते आणि हा सत्य भाव, श्रेष्ठ भाव म्हणजेच सत या शब्दाचा अर्थ आहे. अशा कार्याला सत्कर्म किंवा सत्कार्य म्हणतात. अशा प्रकारचे सत्कर्म, सत्कार्य करताना भगवंत कोणत्याही प्रकारची चूक होऊ देत नाही. भगवंत आपल्याला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परिस्थितीत मार्ग दाखवत असतो. आपल्याकडून पाप कर्म होत तर नाहीच, पण पाप कर्माचा साधा विचार देखील आपल्याला शिवत नाही. कारण आपली भाव शुद्धी होते, चित्त शुद्धी होते. सत या शब्दाचा अनुभव येतो. सत्य भावाचा, श्रेष्ठ भावाचा, शुद्ध भावाचा, पवित्र भावाचा अनुभव आपल्या चित्तामध्ये प्रत्येक क्षणी असतो. ओमने सुरुवात करून केलेले कार्य, तत् म्हणजे हे कार्य तुझेच आहे आणि सत म्हणजे सत्य भावाने, शुद्ध भावाने, श्रेष्ठ भावाने, पवित्र भावाने मी तुझे कार्य करत आहे आणि यातून निर्माण होणारे कर्मफळ देखील तुझेच आहे, तेही मी तुला अर्पण करतो असे वाटणे म्हणजे सत आहे. कोणतेही कार्य करताना, कर्म करताना मनुष्याच्या चित्ताचा भाव, सत्य भाव, श्रेष्ठ भाव, शुद्ध भाव, पवित्र भाव जो असतो ह्यालाच सत असे म्हटलेले आहे. जो मनुष्य अशा भावाने वर्तन करतो त्याचे प्रत्येक कर्म सत्कर्म होते. जीवनातही प्रत्येक प्रसंगी ओम तत् सत या शब्दाचा, या महामंत्राचा, या सुंदर महामंत्राचा उपयोग करावा. प्रत्येक दिवसाची सुरुवात ओम तत् सत या महामंत्राने करावी. त्या भगवंताला हाक मारावी, त्याला म्हणावे की हे तुझे सर्व आहे आणि तू माझ्याकडून जे करून घ्यायचे आहे ते कर्म करून घे भगवंता आणि त्याचे कर्मफळही मी तुला अर्पण करतो. हे जो मनुष्य रोज सकाळी त्याच्या चिंतनात, मननात आणतो तो मनुष्य अंतर्बाह्य स्थिर, शांत व समाधानी होतो.
जेव्हा आपण भगवंताचे कार्य म्हणून कोणतेही कर्माची सुरुवात करतो, तेव्हा भगवंत आपल्याला अंतरात्म्यातून चूक आणि बरोबर याचे मार्गदर्शन विवेकाच्या आधारे करतो, आपल्यामध्ये विवेक जागृत करतो. आपण भगवंताला म्हणावे, भगवंता, मी तुमच्या कार्याचा आरंभ आज करत आहे, परंतु माझे मन खूप चंचल आहे हो भगवंता. तुम्हीच माझ्या मनाला तुमच्या कार्यात स्थिर ठेवा हो भगवंता. ही प्रार्थना जर आपण रोज सकाळी केली, ही प्रार्थना जर रोज म्हटली, तर भगवंताशी अनुसंधान होते आणि भगवंत आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बाजूला आपला सहभागी म्हणून उपस्थित होतो. ज्याप्रमाणे नेटवर्कला जोडण्यासाठी पासवर्डची आवश्यकता असते, तेव्हा कोणतेही कर्म सत्कर्मात बदलण्यासाठी त्याचे फळ, कर्मफळ भगवंताच्या चरणी अर्पण करण्यासाठी आणि सर्वोत्तम प्रकारे कर्म करण्यासाठी हा प्रार्थनेचा पासवर्ड आजच्या अर्जुनाने नक्कीच वापरावा. कारण हा भगवंताशी जोडण्याचा महामंत्र आहे. यामध्ये प्रसन्नता, आनंद आणि समाधान मिळून प्रत्येक कर्म सर्वोत्तम प्रकारे होऊ शकते. सर्वोत्तम प्रकारे केलेल्या कर्माचं फळ म्हणजेच प्रसाद भगवंताच्या चरणी अर्पण करून तो प्रसाद आपणही थोडासा सेवन करू शकतो. श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, श्रद्धेशिवाय केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असत असे म्हटलेले आहे अर्जुना. त्यामुळे ते ना ह्या लोकात त्याचे फळ मिळते, ना परलोकात त्याचे फळ मिळते. श्रद्धेशिवाय, भक्तीशिवाय कोणतेही कर्म करणे म्हणजे असत आहे, म्हणजेच ते कर्म न केल्याप्रमाणे आहे अर्जुना. श्रद्धेशिवाय कोणतेही कार्य केलास, मग ते यज्ञ असो, तप असो, दान असो, ते असत होऊन जाते, कल्याणकारी राहत नाही. त्यामुळे श्रद्धा ही अतिशय महत्वपूर्ण आहे. श्रद्धा नसली तर ज्ञान आणि विज्ञान प्राप्त होणार नाही. अशा प्रकारे अतिशय सुंदर मंत्र सांगणारा हे श्रवण मी तुला घडवले आहे. ओम तत् सत या 3 शब्दाचा, महामंत्राचा प्रत्येक क्षणी, प्रत्येक कर्म करण्याच्या आधी याचा उपयोग कर अर्जुना. हा महामंत्र आचरणात आण अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्रीकृष्ण द्वापार युगातील शिष्य अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला या अध्यायातून गुरु श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच विवेक विचार देत आहेत की प्रत्येक मनुष्याने पूजा, आहार, यज्ञ, तप आणि दान हे सात्विकतेच्या आधारे, सद्गुणांच्या आधारे, सदाचाराच्या आधारे, शुद्ध पवित्र भावाच्या आधारे करावे. आणि कोणतेही कर्म करत असताना, श्रद्धे सहित करताना, भक्ती सहित करताना फळाची इच्छा, अपेक्षा, आकांक्षा न ठेवता करावी. यातून क्रमशः चित्त शुद्धी होते, अंतःकरण पवित्र होते आणि कर्म फळाची कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता पडत नाही. कारण भगवान म्हणतात, सर्वोत्तम प्रकारे केलेल्या कर्माचे कर्मफळ हे नेहमी सर्वोत्तमच येत असते, पण त्याची अपेक्षा, आकांक्षा आणि इच्छा मात्र ठेवू नये. हाच संदेश, हाच विवेक विचार
गुरु श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत. द्वापार युगातील अर्जुनाला आतापर्यंत गुरु श्रीकृष्णांनी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी जे मार्गदर्शन केलेले आहे, त्या मार्गदर्शनाच्या आधारे द्वापार युगातील अर्जुन, शिष्य अर्जुन, भक्त अर्जुन, त्याचा आत्मविश्वास महामेरू पर्वताप्रमाणे उंच झालेला आहे. तो प्रोत्साहित झालेला आहे, तो प्रवृत्त झालेला आहे आणि आता तो संपूर्ण आत्मविश्वासाच्या आधारे युद्ध कर्म करण्यास, त्याचा सात्विक तप करण्यास, त्याचे सात्विक यज्ञ करण्यास, म्हणजेच युद्ध कर्म करण्यास, त्याचे स्वकर्म नियत कर्म करण्यास सज्ज झालेला आहे. हे स्पष्ट जाणवत आहे. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय श्रद्धात्रय विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण आज सफल संपूर्ण केले आहे. उद्यापासून 156व्या प्रवचन पुष्पापासून आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा शेवटचा अध्याय 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू करणार आहोत. आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.